तर लातूरमध्ये माजी मंत्री अमित देशमुख यांच्या विरोधात अर्चना पाटील चाकूरकर रिंगणात उतरले आहेत। काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या चाकूरांना पक्षानं संधी दिल्यानंतर ते आता कामाला लागले आहेत। दरम्यान देशमुखांविरोधात पाटलांचे मुद्दे नेमके कोणते याबाबत अर्चना चाकूरकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि लातूर ही शहर विधानसभा मतदारसंघ इंटरेस्टिंग फाईट असणार आहे, कारण श्री अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये अर्चना पाटील चाकूरकर ह्या उमेदवार असतील। खरं म्हणजे आधीच तुम्हाला उमेदवारी घोषित व्हायला पाहिजे होती ना, बिट डिले नाही, लेट असं मला वाटतं की असं काही झालेलं नाही आहे। पक्षाच्या लेवलवर तर पक्ष काम करतच होता, त्यामुळे काही औपचारिक गोष्टी असतात तर त्या योग्य वेळेनुसार झाल्यात। मला काही त्याच्यात उशीर झाला असं वाटत नाही। एक मुद्दा आहे की अमित देशमुख यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत। त्यांचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा श्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याकडे वारंवार जायचे, आणि म्हणून एक कायम चर्चा अशी असते की अमित देशमुख यांचे सर्वपक्षीय संबंध बघता त्यांच्या विरोधातला उमेदवार हा एरवी कॉम्प्रोमाइज्ड असतो। आता ती तशी स्थिती नाही आहे असं दिसतंय तुमच्या हे उमेदवाराच्या। मला याच्या आधी काय झालं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाहीये, पण मला जेव्हा पक्षाने पूर्ण ताकदीने मला उमेदवार म्हणून दिलंय तर पक्ष या लढतीबद्दल किती सिरियस आहे आपण सर्वजण नक्कीच त्याचं जजमेंट घेऊ शकता। काय मुद्दे अमित देशमुखांच्या विरोधात जाणार आहे? त्यांच्या विरोधात काय आहेत माहिती नाही, पण मला माझा मुद्दा असा वाटतो की लोकांना इथे त्यांच्यासाठी अवेलेबल असणारा आमदार हवा आहे। आणि तो फार म्हणजे मला फिरत होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी जाणवत होतं की आम्हाला आमच्यासाठी अवेलेबल व्यक्ती हवा आहे, आणि मला वाटतं की ती माझी USP आहे। कारण मी इथे कारण मी लातूर ग्रामीणमध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा त्यांचेच बंधू जे आहेत धीरज देशमुख, त्यांच्याबद्दल पण एक प्रकारची नाराजी दिसली की आमदार उपस्थित आम्हाला अवेलेबल नाही, आणि आता तुम्ही तोच मुद्दा म्हणताय। मी हा मुद्दा लोकांमधून आलाय, कारण मी मागचे 6 महिने खूप फिरले, खूप लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, जाऊन त्यांच्याकडे समजून घेतलं की त्यांचे मुद्दे काय। तर त्याच्यामध्ये प्रकर्षाने जाणवलेला मुद्दा हा होता की लोकप्रतिनिधीमध्ये आणि लोकांच्या मध्ये खूप मोठा गॅप वाटला मला। म्हणजे लोकप्रतिनिधीच्या बद्दलची जी एक आस्था किंवा त्यांना असा आपला व्यक्ती आहे ती फिलिंग वाटली नाही, आणि तो गॅप नक्कीच आहे त्याच्यामध्ये। पण अमित देशमुख यांचे काही पॉझिटिव्हच आहेत ना, की त्यांचे वडील मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी काही जी कामं केली असतील ती असतील। स्वतः अमित देशमुख म्हणत असेल की वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आमचा थेट लोकांशी कनेक्ट आहे, आणि तुम्हाला त्यांच्याच विरोधात फाईट लढायची ना। मी त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट बोलण्यापेक्षा मी माझे स्ट्रॉंग पॉईंट नक्कीच सांगेन। आणि मला वाटतं की आदरणीय चाकूरकर साहेबांची मोठी लेगसी आहे, आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये माझ्या उमेदवारीबद्दल खूप उत्सुकता होती, खूप त्यांच्या मनामध्ये अपेक्षा पण आहेत। आणि आदरणीय चाकूरकर साहेबांच्या आशीर्वादाने मी नक्कीच, मला वाटतं की लातूरच्या विकासासाठी आणि लोकांच्या मनातला आमदार होण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन। आणि म्हणून मग ती जी लिगसी चाकूरकर आणि देशमुखांची होती ती आता ह्या निमित्ताने प्रत्यक्षात राजकीय रायव्हलरी हा जरा जास्तच कठीण शब्द आहे, त्याला कसं डिफेंड करणार? नाही, रायव्हलरी म्हणता येणार नाही। प्रत्येक जण आपापल्या अस्तित्वासाठी हे सगळं करत असतो, आणि त्यातलाच हा एक भाग आहे। पण मधल्या काळात ज्या घटना होत्या की असं लोकांमध्येही असा भ्रम झाला होता की चाकूरकरांचं घराणं संपतं की काय, आणि मला वाटतं की माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने हे परत एस्टॅब्लिश होतंय की लोकांच्या मनातले जे लातूरकरांनी चाकूरकर साहेबांना 8 इलेक्शनमध्ये प्रेम दिलं, तर ते आता परत तो प्रेमाचा आणि एकमेकांच्या आपुलकीचा हा धागा परत रिओपन होणार आहे। ओके, पण आयडिओलॉजिकल जो स्विच ओव्हर आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न तुम्हाला अमित देशमुखांकडून जरूर विचारले जातील, ॲटलिस्ट लोकांच्या मनात असतील, मतदारांच्या मनात असतील। मतदारांना आयडिओलॉजी वगैरे काही नसतं, त्यांना त्यांच्या कामासाठी त्यांच्या अवेलेबल असलेला आमदार हवा असतो। आणि आयडिओलॉजी वगैरे हे सगळे बोर्ड रूम, ड्रॉइंग रूमच्या डिस्कशनला खूप चांगल्या वाटतात, पण लोकांमध्ये, पब्लिकमध्ये नाही आहेत ते विषय। त्यांना त्यांच्या आयुष्याशी निगडीत विषय असतात, आणि ते नक्कीच मला वाटतं की तेवढी सुजानता आणि तेवढी सेन्सिटिव्हिटी माझ्यामध्ये आहे की आय कॅन कनेक्ट विथ देम। लोकांशी थेट संपर्क सोडून असे कुठले मुद्दे आहेत की ज्यामुळे अर्चना पाटलांना लोकांनी निवडून दिलं पाहिजे? नाही, लोकांनी का निवडून देऊ नये मला, की जेव्हा माझ्याकडे, मी स्वतः सुशिक्षित आहे, डॉक्टरच, मी माझ्याकडे आदरणीय चाकूरकर साहेबांच्या बॅक ऑफिसचा एक मोठा अनुभव आहे, आणि लातूरकरांनी मला 30 वर्ष आजमावलेलं आहे की माझ्याकडे काम घेऊन आलेला माणूस माझ्या आठवणीनुसार तरी काम त्याचं न होता तो परत गेलेला नाहीये। तर म्हणजे लोक असं नाहीये की लोक उगीच माझ्या मागे उभे राहिले, त्यांनी पण त्याच्यावर कस लावली, मला त्या कसावर मी नक्कीच याच्या आधी अनेक परीक्षा दिलेल्या आहेत। आता फक्त मी
या राजकीय प्रतलावर माझा प्रवेश झाला. ओके. आणि चाकूरकर साहेबांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे? मला हा प्रश्न मला का विचारला जातो मला Really समजत don't know नाही because- की लातूरच्याच दुसऱ्या पक्षातल्या लोकांचे त्यांचे जावई एका पक्षात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि सासरे काँग्रेसमध्ये आहेत, पण मी महिला आहे म्हणून माझ्यावर सारखा अटॅक होतो का असं मला वाटायला लागले की तुमचे सासरे कोणासोबत आहेत, सासरे त्याचं कोणासोबत कारण- असणार, सासरे माझ्यासोबतच असणार. नाही, त्याचं कारण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना माझ्या मते राजकारणातल्या संत व्यक्तीपैकी, आणि मी फार जबाबदारीने हा शब्द वापरतो, संत व्यक्तीपैकी श्री चाकूरकर आहेत. त्यांचं राजकारण महाराष्ट्राने बघितलं, मी खूप जवळून बघितलं, आणि म्हणून ज्यावेळेला हा एक प्रकारचा बदल पुढच्या पिढीत होतो त्यावेळेला त्यांचा किती पाठिंबा आहे ते आहेत. आता लोक त्यांना ग्रीट करतच आहेत. मला वाटतं की जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली तर आदरणीय चाकूरकर साहेबांनी येऊन आमच्या सर्वांच्या समेत तो जल्लोष केला. म्हणजे आम्ही जल्लोष करत होतो आणि साहेब आम्हाला आशीर्वाद देत होते. अजून काय प्रूफ द्यायला पाहिजे? हा प्रूफ आम्हालाच का मागितला जातो, मला ह्याचा फार मोठा प्रश्न पडलाय. अच्छा, विलासराव देशमुख साहेब असते तर हा प्रसंग आजचा आहे तो घडला असता? नाही, काही राजकारणात जर तरला काही अर्थ नाहीये. जे आज तुमच्या समोर आहे ते हे आहे की लातूरची ही लढत काँग्रेस पक्षाकडून एक उमेदवार आहेत आणि भाजपाकडून मी उमेदवार आहे. लाडकी बहीण योजना खूप पेनिट्रेट झाली आहे. मला वाटतं माझी उमेदवारी पण लाडकी बहीणचं एक्सटेन्शन आहे, कारण आतापर्यंत लातूरला महिला आमदार कधीच झालेली नाहीये आणि आदरणीय देवेंद्र भाऊंनी कदाचित त्या विचारानेच मला ही संधी दिली असावी असं मला वाटतं. राईट. ह्या शिवायचे कुठले मुद्दे दिसतात की सरकार म्हणून लोक वोट करतील? निगेटिव्ह मुद्दे मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना दर मिळालेला नाहीये, महागाई वाढते आहे, याबद्दल लोक काही चिंता व्यक्त करतात. नाही, महागाई वाढते आहे तर ती महागाई फक्त काही भारतातच वाढते असं नाहीये. पूर्ण जगातला इंडेक्स तुम्ही बघितलात तर रेट इंडेक्समध्ये तुम्ही बघताय की सगळीकडेच महागाईचा इंडेक्स वाढलेला आहे. त्यामुळं हा काही असा एक दुसरं सरकार आलं आणि ती महागाई लगेच कमी होणार आहे असं होणार नाही. आणि तसं बोलून भूलथापा देऊन परत महाराष्ट्राला नवीन सरकार आणायचा जो प्लॅन आहे तोही होणार नाही. महागाई वाढली तर त्याचा रिलीफ म्हणून सरकारने महिलांना ही बॅकअप दिलेलाच आहे. तर त्याच्यावर आता जो प्रचार चाललाय ना की 1,500 नको आम्हाला, तेलाचा भाव वाढला, 1,500 बंद केले तरी तेलाचा भाव वाढणारच आहे ना, जगातच भाव वाढतोय तो. ते माहीत असूनही फेक नॅरेटिव्हला एक नवीन नॅरेटिव्ह आहे, तर ठीक आहे, वी विल फाईट इट आउट. ओके. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकारणात जात खूप महत्त्वाची ठरली आहे. त्यातल्या त्यात श्री मनोज जरांगे पाटील यांचा प्रचार होणारच आहे. अशा वेळेला तुम्ही कसं काउंटर करणार? कारण इथेही तो मुद्दा येणारच आहे पुढे. नाही, नक्कीच येईल, पण मी लातूरच्या जनतेला विनंती करेन की स्त्री आणि पुरुष ह्या दोन जाती आहेत, तर मी 50% महिलांचं रिप्रेझेंटेशन करते. आधी मला वाटतं आपण ब्रॉडर ह्याच्यामध्ये विकासाच्याच मुद्द्यावर लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे, कारण जात ही इलेक्शन पुरती डिस्कस होते आणि तदनंतर आपण सगळीजण विसरून जातो. जातीची अस्मिता फक्त इलेक्शनच्या मध्ये असते आणि तदनंतर एखादी स्कीम लॉन्च केलं तर ती घेत असताना सरकार किंवा त्यावेळचं सरकार असं नाही म्हणत की तू अमक्या जातीचा आहेस, तू तमक्या जातीचा आहे. प्रत्येक योजना ही प्रत्येकाला मिळते. फाईन. सो थांबूया आपण इथे. त्यांचे विचार तुम्ही ऐकले आणि म्हणून मी म्हणालो की ह्यावेळेची जी फाईट आहे लातूरमधली तिच्याकडे माध्यमाचं जरूर लक्ष असेल, कारण खऱ्या अर्थानं ती फाईट अशा स्वरूपात आहे अशा जनमानसातल्या प्रतिक्रिया. तुमचं मत तुमच्याबरोबर. कॅमेरामन निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, लातूर.